कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं, की मी उद्या गावाला जाणार आहे. आता आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगेल, की मी कुठे जातीये आणि का बरं जातीये. सो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर गावाला जायचं म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं सकाळी पटकन उठा, पटापट आवरा आणि निघा. सो आज आम्ही तेच केलं आणि जाता-जाता सगळ्यात आधी आम्हाला गाडीचं थोडं काम होतं, ते आवरून घेतलं आणि त्यानंतर फायनली आम्ही आमच्या लोकेशनसाठी निघालो आणि आजचा प्रवास होता आमचा समृद्धीवरनं. समृद्धीचा प्रवास ना मला जरा जास्तच आवडतो कारण तिथल्या रस्त्यावर ना काही क्रिएटिव्हिटी केलेली आहे, जी बघायला मला फार मज्जा येते. बट ती आज बघता-बघता मला थोडा कंटाळा सुद्धा येत होता. मग काय आम्ही ना सगळ्यात पहिला पेट्रोल पंप पकडला आणि तिथे थोडं रेस्ट केलं आणि तिथे गेल्या-गेल्या ना मला दिसला बन मस्का अँड भाईसाहब माझ्याच्याने तर राहावल्याच गेलं नाही. म्हणून मी एक मस्त असा चहा आणि बन मस्का ऑर्डर केला, पोटभर खाल्ला आणि आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासासाठी. आता गाडीत बसल्या-बसल्या बोर होणं तर कॉमनच होतं. मग काय थोड्या वेळ आम्ही लाईव्ह लावला आणि त्यानंतर असं लक्षात आलं, की एक फार महत्त्वाची गोष्ट बॅगेत ठेवल्या गेली आहे. मग काय ती काढून घेतली आणि फायनली थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला. म्हणजेच आम्ही नाशिकला आलो होतो. सो तिथे गेल्या-गेल्या रूममध्ये बॅगा शिफ्ट केल्या. देन पटकन आवरून घेतलं आणि आम्ही जिथे लग्न होतं ना, त्या लोकेशनला पोहोचलो. बट आज हळद होती. सो गेल्या-गेल्या तर डायरेक्ट आम्ही जेवणावरच ताव टाकला. कारण सगळ्यांचं जेवण चालू झालं होतं आणि आम्ही थोडं लेट झालो होतो. सो पटकन जेवण आवरलं आणि जेवता-जेवताच ना मला माझे एक फॉलोवर भेटले. भाईसाहब पहिले तर मी शॉक झाली, की नाशिकमध्ये सुद्धा माझे फॉलोवर आहेत. ओह माय गॉड! अँड खरंच ते जेन्युइन फॉलोवर होते माझे. त्यांनी ना मला खूप छान-छान कमेंट्स दिल्या आणि त्यांची सुद्धा ना थोडी इच्छा होती व्लॉगिंग स्टार्ट करायची. सो त्यांना मी थोड्याफार इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि त्यानंतर मी माझ्या पिल्लाला हातात घेतलं. हा ना माझ्या दादाचा मुलगा आहे, जो खूप जास्त क्यूट आहे. सो त्याच्यासोबत ना मी थोडा वेळ मस्ती केली आणि त्यानंतर बाकीचे नातेवाईक सुद्धा भेटले. मग काय सगळ्यांसोबत छान गप्पा झाल्या. देन इकडे लगेच हळद चालू झाली आणि आमच्याकडची हळद ना फार भन्नाट असते. एवढी मज्जा येते ना, की आम्ही हळद खेळून थकतच नाही. सो आम्ही आजची हळद सुद्धा ना छान एन्जॉय केली आणि आज ना सौरभला सुद्धा चान्स मिळाला होता गोंधळी बनायचा. मग काय त्याने सुद्धा मस्त तेल खेळून घेतलं आणि अशा प्रकारे ना आजचा हळदीचा प्रोग्राम पार पडला अँड खरंच आज खूप जास्त मज्जा आली आणि उद्या यापेक्षा जास्त मज्जा येणार आहे. सो उद्याचा व्लॉग बघायला तुम्ही अजिबात विसरू नका.